आपण पाहत आहात मराठा दर्शन न्यूज, आवाज मावळ्यांचा। भाजपाच्या आक्रमक पवित्र्यामुळे शेतकऱ्याचा प्रश्न मार्गी, तब्बल 1000 शेतकऱ्यांचा कापूस विक्रीचा मार्ग मोकळा। खामगाव भाजपच्या शेतकऱ्यांसाठी आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाने माघार घेत कापूस विक्रीस सशर्त परवानगी दिली। केंद्र सरकार पुरस्कृत CCIने संपूर्ण राज्यात शेतकऱ्याकडून कापूस घेण्यास सुरुवात केली आहे। खामगाव येथे सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्फत CCI शेतकऱ्याचा कापूस घेत आहे। यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले आहे, परंतु याचा योग्य प्रचार व प्रसार झाला नाही। तसेच गोरगरीब शेतकऱ्यांना ऑनलाईन व्यवहार कळत नसल्याने हजारो शेतकरी अन्नभिघ्न आहेत। याचा फायदा मोठे व्यापारी घेत असून त्यांचाच माल कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मोजला जात आहे। कापसाची आवक वाढल्याने हजारो शेतकऱ्यांना नजीकच्या जनुना शाखेत थांबविण्यात आले। सुमारे 10 दिवसापासून 1000 शेतकरी तिथं तात्काळत कापूस घेऊन सर्व घरदार सोडून उभे आहेत, परंतु त्या शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन करण्यात आले नाही। अखेर त्यांचा संयमाचा बांध सुटला व त्यांनी तिथेच आंदोलन करण्यास सुरुवात केली। या सर्व शेतकऱ्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्याकडे आपली व्यथा मांडली। त्यानंतर आमदार ॲडव्होकेट फुंडकर यांच्या आदेशाने भाजपचे लोकप्रतिनिधी जनुना कृषी उत्पन्न बाजार शाखेवर पोहोचून शेतकऱ्यासोबत आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केले। भाजपचा आक्रमक पवित्रा पाहून प्रशासन तातडीने जागे झाले व उपनिबंधक तथा खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक श्री सोळंके व सचिव श्री भिसे यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकरी व भाजप पदाधिकारी सोबत चर्चा केली। शेवटी भाजप सोबत शेतकऱ्याचा आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाने हात टेकले व जनुना यार्डात असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या गाळ्या 2 दिवसात मोजून निकाली काढू असा शब्द उपनिबंधक श्री सोळंके यांनी दिला। त्यानंतर आंदोलन बंद करण्यात आले। यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष शरदचंद्र गायकी, जिप सदस्य डॉक्टर गोपाल गव्हाळे, पंचायत समिती सदस्य तुषार टिकार, राजेश तेलंग, लाला महाले, शांताराम बोधे, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष राम मिश्रा, युवराज मोरे, समाधान मुंडे, गोपाल सिंग बोराडे आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत हजारो शेतकरी उपस्थित होते। यावेळी शेतकरी बांधवांनी प्रश्न सोडविल्याबद्दल आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर व भाजपाचे आभार मानले व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पत्रकार बंधूंना या गोष्टीची आमची बातमी तुम्ही छापा की बा याच्यानंतर ऑफलाईन कुठल्याही पद्धतीत भेटल्या जाणार नाही। बरं